पण भगरीचं पीठ घेतलंय आणि याची मी कणिक मळून घ्यायले दसम्या करण्यासाठी. पाणी लावून घेतलेलं आहे आपण. आता ही अशी परतून घेऊया. आता बेसन करण्यासाठी मी आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कुट्ट टाकून घेत आहे. कोणी जिरं खातं, आम्ही जिरं खात नाहीत म्हणून आम्ही बेसनामध्ये जिरे टाकले नाही. आता मी याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेणार आहे. लाल तिखट छान असं परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. आता ही झाली आपली फोडणी. आता उकळी आल्यानंतर बेसन हटवून घेऊया. चवीनुसार शेंदी मीठ. तर फोडणीला उकळी आल्यानंतर आपण हे वरईचं पीठ टाकून घेणार आहोत, म्हणजेच भगरीचं पीठ. हे आता आपलं बेसन तयार उपवासाचं. ही आपली भगरीची दसमी, बेसन आणि ठेचा तयार आहे.